नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 20 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे आजचा. ट्रॅक्सनच्या इंडिया टेक ॲन्युअल फंडिंग रिपोर्ट 2026 नुसार स्टार्टअप फंडिंगमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे चौथा. तर बघा, नुकत्याच ट्रॅक्सनच्या रिपोर्ट जाहीर झालेला आहे आणि त्या रिपोर्टनुसार इंडिया टेक ॲन्युअल फंडिंग रिपोर्ट 2026 यानुसार स्टार्टअप फंडिंगमध्ये भारताचा जगामध्ये चौथा क्रमांक आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा, ट्रॅक्सनच्या इंडिया टेक ॲन्युअल फंडिंग रिपोर्ट 2026 नुसार स्टार्टअप फंडिंगमध्ये भारताचा जगामध्ये चौथा क्रमांक आहे. तर बघा, पहिला क्रमांक आहे अमेरिका या देशाचा, दुसरा आहे युनायटेड किंगडम या देशाचा, तर तिसरा आहे चीन या देशाचा. ओके, आणि चीनच्या मागे आपल्या भारताचा क्रमांक लागतो, म्हणजे चौथा. तर बघा, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतीय टेक स्टार्टअप्स कंपन्यांनी कंपन्यांमध्ये 11.7 अब्ज अमेरिकन डॉलर निधी उभारला गेला होता. ओके, याची तुलना करूयात आपण. हा जो निधी आहे तो फिस्कल इयर म्हणजेच पाठीमागच्या वर्षी 2025 सालामध्ये 14.3 अमेरिकन डॉलर अब्ज अमेरिकन डॉलर याच्या तुलनेमध्ये 18% कमी आहे. तर बघा, परंतु 2024मधला जो डाटा आहे त्यानुसार 7.9 अब्ज अमेरिकन डॉलर याच्या तुलनेमध्ये 20% जास्त आहे. तर लक्षात ठेवा, पाठीमागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी भारतामध्ये 18% घसरण झालेली आहे. ओके, म्हणजेच भारतामध्ये 18% पाठीमागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये निधी कमी आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे. बघा, प्रतिभावान खेळाडूंच्या DNA चा अभ्यास करण्यासाठी क्रीडा जिनोमिक्स कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच गुजरात. तर बघा, गुजरात या राज्याने प्रतिभावान खेळाडूंच्या DNA चा अभ्यास करण्यासाठी क्रीडा जिनोमिक्स कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर बघा, तर प्रतिभावान खेळाडू म्हणजेच काय, तर सुप्रसिद्ध जे खेळाडू आहेत ते. ओके, तर त्यांच्या DNA चा अभ्यास करण्यासाठी हा क्रीडा जिनोमिक्स कार्यक्रम गुजरात सरकारने सुरू केलेला आहे. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, गुजरात राज्याची राजधानी आहे बघा गांधीनगर. बघा, या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे, तर खेळाडूंची अनुवंशिकता म्हणजेच अनुवांशिक क्षमता जी आहे, म्हणजेच जेनेटिक पोटेन्शियल जे आहे ते ओळखून त्यांना वैयक्तिक प्रशिक्षण देणे आणि खेळामधील दुखापत कमी करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. तर बघा, हा जो उपक्रम आहे तो गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरातद्वारे राबवला जात आहे. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, विस्टेड लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड 2026 म्हणून 2026मध्ये जगातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून कोणाची निवड केली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच मिचेल स्टार्क. तर बघा, मिचेल स्टार्क या खेळाडूची निवड करण्यात आलेली आहे. तर बघा, विस्टेड लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड 2026 या नुसार जगातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून मिचेल स्टार्क यांची निवड केलेली आहे. तर बघा, प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. जगातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क यांची निवड करण्यात आलेली आहे. तर बघा, विस्टेड पुरस्कारांच्या 2026 यादीमध्ये बाबी आहेत ते आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. बघा, विस्टेड लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड हा ठरलेला आहे मिचेल स्टार्क, जो की ऑस्ट्रेलिया या देशाचा आहे. तर बघा, BCCI क्रिकेटर ऑफ द इयर 2025-26 हा ठरलेला आहे शुभमन गिल भारतामधील. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, ICC T20 विश्वचषक 2026 प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा ठरलेला आहे भारताचा क्रिकेटर संजू सॅमसन. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, दिव्यांग पासपोर्ट अर्जदारांसाठी भारतातील पहिले ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते बनले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच भोपाळ.
तर भोपाळ ही प्रादेशिक सेंटर बनलेली आहे. ओके. एप्रिल 2026मध्ये मध्य प्रदेशातील पासपोर्ट कार्यालय भोपाळ हे दिव्यांग अर्जदारांसाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा ही सेवा सुरू करणारे भारतातील पहिले पासपोर्ट कार्यालय बनलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिलेच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, लक्षात ठेवा. तर बघा, या सुविधेमुळे दृष्टीहीन म्हणजे जे अंध लोक आहेत आणि मूकबधीर म्हणजे ज्याला बोलता आणि ऐकता येत नाही त्या अर्जदारांना पासपोर्ट प्रक्रियेमध्ये मोठी मदत होणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. 2026मध्ये ब्रह्मास्त्र हा भारतीय सैन्य सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजे जैसलमेर. तर बघा, राजस्थान या राज्यामधील जैसलमेर या ठिकाणी 2026मधील ब्रह्मास्त्र हा भारतीय सैन्य सराव आयोजित करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. 2026मध्ये भारतीय सैन्याचा एक्झरसाइज ब्रह्मास्त्र हा जो आहे तो सराव राजस्थान राज्यामध्ये विशेषतः पोखरण फील्ड फायरिंग रेंज जैसलमेर येथे आयोजित करण्यात आला होता. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. योग महोत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर बघा, याचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र. तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये योग महोत्सव 2026चा जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. ओके, तर लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत बघा देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, तसेच महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा, हा जो महोत्सव आहे तो महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामधील ऐतिहासिक लोणार येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता. तर बघा, याचा उद्देश काय आहे तर आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 याच्या 75 दिवसांच्या उलटगिनतीच्या म्हणजे 75 डे काउंटडाऊन शुभारंभ करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. ओके, तर बघा, हा जो कार्यक्रम आहे तो या कार्यक्रमामध्ये 5000 सहभागींनी एकत्रितपणे त्रिकोणासन सादर केले आहेत. बघा, यांची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आलेली आहे. तर बघा, याचे आयोजक होते आयुष मंत्रालय अंतर्गत असलेल्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने या महोत्सवाचे आयोजन केले होते. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. IPL 2026मध्ये पहिले शतक कोणत्या खेळाडूने केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, IPL 2026ची जी आहे सुरू आता, तर त्यामध्ये पहिले जे शतक होते ते संजू सॅमसन या क्रिकेटरने केलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. बघूयात आपण याबद्दल. बघा, संजू सॅमसनने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 115 धावांनी नाबाद खेळी केलेली आहे आणि बघा त्यांनी या मोसमामध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघाकडून ते खेळत आहेत. ओके, सध्याला. तर बघा, हे जे शतक आहे ते चेन्नईमधील M.A. चिदंबरम स्टेडियम बघा येथे झळकावलेले आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजे 17. तर बघा, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026मधली जी आहे त्यामध्ये भारताने एकूण 17 पदके जिंकलेली आहेत. तर बघूयात आपण. बघा, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026मध्ये भारताने एकूण 17 पदके जिंकलेली आहेत आणि त्यामधील बघा 2 सुवर्ण आहेत, 6 रौप्य आणि 9 कांस्य पदके जिंकलेली आहेत. तर सुवर्ण पदके बघूयात आपण कोणी जिंकले आहेत. तर बघा, सुजित कलकल या खेळाडूने 65 किलो आणि अभिमन्यू या खेळाडूने 70 किलो गटामध्ये त्यांनी सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. ओके, तर बघा म्हणजेच भारत या पदक तालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, ही स्पर्धा आहे ती बिश्केक म्हणजेच किर्गिस्तान या देशामध्ये पार पडलेली होती. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. संसद खेल महाकुंभ कोठे आयोजित केला जात आहे? तर बघा, लखनौ उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हा जो संसद खेल महाकुंभ आहे तो आयोजित केला जात आहे. ओके, तर बघा उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी हा आयोजित केला जात आहे. तर बघा, उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. तर बघा, याचे उद्घाटन करण्यात आले होते भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या लखनौ या
संसदीय मतदारसंघामध्ये 13 एप्रिल 2026 रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन केलेले आहे. ओके, तर याचा उद्देश काय आहे तर बघा, ग्रामीण भागामधील खेळांना प्रोत्साहन देणे आणि तरुणांमध्ये शिस्त व सांघिक भावना निर्माण करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, जागतिक हिमोफिलिया दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच 17 एप्रिल. तर बघा, जागतिक हिमोफिलिया दिन हा जो आहे तो दरवर्षी आपण 17 एप्रिल रोजी साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवू विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा दिवस आहे हा. तर बघा याचा उद्देश काय आहे तर बघा, हा साजरा करण्याचा उद्देश आहे की हिमोफिलिया आणि इतर रक्तस्राव विकारांबद्दल जागरूकता निर्माण करणे. तसेच बघा, याची सुरुवात कधी झाली होती तर वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलियाद्वारे याची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर बघा 17 एप्रिल हा जो दिवस आहे तो वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलियाचे संस्थापक फ्रँक श्रबेल यांचा वाढदिवस आहे. तर बघा, त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस आपण निवडलेला आहे. ओके, तर बघा 2026ची थीम काय होती या दिवसाची तर काळजीचे पहिले पाऊल म्हणजेच डायग्नॉसिस फर्स्ट स्टेप टू केअर. ओके, म्हणजेच काय बघा, थीम होती निदान काळजीचे पहिले पाऊल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.